हेलो फ्रेंड्स, वेलकम टू पीसीएमसी करियर फोरम. पीसीएमसी करियर फोरम अंतर्गत स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझ्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं मनापासून धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षामधल्या अनेक विषयांना घेऊन आणि त्या विषयांची ओव्हरऑल तयारी करताना आपल्या प्रत्येकासमोर येणारी जी आव्हानं आहेत ती हलकी करण्यासाठी किंवा ती सोडवण्यासाठी एवढंच नव्हे तर 2024-25 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन किंवा अगदी सरळ सेवा एक्झामसाठी महत्वाचा असणाऱ्या विषयांपैकी एका विषयाला आज आपण टार्गेट करणार आहोत. मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आपल्या आवडीच्या विषयांपैकी तर अनेक विषय आहेत, पण स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हटलं की सायन्स बरोबर असणारं जे आपलं नातं आहे ते फारसं चांगलं पाहायला मिळतं. काही मोजक्या विद्यार्थ्यांना सोडलं तर सायन्स बद्दलची भीती आपल्या प्रत्येकाला असते. याचं नेमकं कारण काय आहे? आयोगाने तर आपल्याला सांगितलंय की हा सगळा अभ्यासक्रम आम्ही 10वी किंवा 12वी बेसवर तयार करतोय. तरी देखील आपल्या मनामध्ये या विषयाबद्दलच मोठ्या प्रमाणात एक संग्रम आहे, भीती आहे, आणि ती भीती काढून टाकण्यासाठीचा आजचा हा आपण व्हिडिओ तयार करतो आहोत. मित्रांनो, सायन्स म्हणजे नेमकं काय? स्पर्धा परीक्षेमध्ये सायन्सचं महत्व काय आहे आणि हे महत्व समजून घेतल्यानंतर या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात का? मग तो पूर्व परीक्षेच्या दृष्टीने असू देत, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने असू देत, अगदी आता कंबाईन मध्ये झालेले जे काही बदल आहेत मुख्य परीक्षेमध्ये आणि त्यामध्ये हा जो सायन्स टेकचा जो काही पेपर आहे या सगळ्याचं एकत्रित उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. तुम्हाला शंका पडतायत का? तुम्हाला या विषयाबद्दलच्या अडचणी वाटतायत का? तुम्ही या विषयाला पाठ लावताय का किंवा या विषयापासून दूर जाताय का? असं जर काही असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच आपण आज प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 7 जनरल स्टडीज घेऊन आपण ही स्पर्धा परीक्षा एक्झामची तयारी करतोय आणि त्यातल्या विज्ञान या विषयाकडे फारसं लक्ष आपलं जात नाही आणि जरी गेलं तरी आपल्याला ते समजत नाही. मग नेमका काय आहे हा विषय? तर आयोगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आयोगामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेला या विषयाचं विशेष प्राधान्य आहे. चला तर मग आपण टॉपिकवर विषयावर येऊयात. सायन्स किंवा विज्ञान या विषयाला जर स्पर्धा परीक्षा भाषेमध्ये जर विषयाचं बोलायचं असेल तर आपण त्याला प्रामुख्याने 3 भागामध्ये डिवाइड करायला हवं. एक विज्ञान आणि तंत्रज्ञान, दुसरा पार्ट आपण त्याला सामान्य विज्ञानामध्ये म्हणूयात आणि तिसरा ज्याला आपण मानवी विज्ञान म्हणूयात. मग मित्रांनो, सायन्स आणि तंत्रज्ञानाचा पूर्व परीक्षेमध्ये पण वाटा आहे, मुख्य परीक्षेमध्ये पण याच्यावर क्वेश्चन्स विचारणार आहेत. सामान्य विज्ञानाची तयारी करताना जसं तो फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी आहे, ज्याला आपण प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र असं म्हणतो. बायोलॉजीचे पण आपण 2 भाग करतोय, एक आहे बॉटनी आणि एक आहे झुलॉजी, म्हणजे वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र याचा आपण अभ्यास करणार. म्हणजे विज्ञानाला आपण या 3 शाखांमध्ये डिवाइड करू शकतो आपल्या अभ्यासासाठी. मग या संबंधित आपल्याकडे कोणकोणते सोर्सेस आहेत, ते सोर्सेस तुम्ही कसे वापरत आहात आणि त्यातनं तुम्हाला आउटपुट काय भेटतं. सगळ्यात महत्वाचं 2016 पासून आतापर्यंतच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असायला पाहिजे. यामधले जे विज्ञानाचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तपासायला हवे, त्याचा अभ्यास करायला हवा आणि मग पॅटर्न समजू शकतो. चला आता आपण क्वेश्चन पेपर घेतले, पॅटर्न समजून घेतलाय, मग या विषयाकडे बघायचं कसं. माझ्याकडे काही मुद्दे आहेत, ते मी तुम्हाला मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करतो. 2016 ते 2023 या सगळ्या वर्षातले विज्ञानाच्या क्वेश्चन सिरीज मी तयार केली. तुम्ही जर आयोगाचा एक पॅटर्न पाहिला असेल, अनेक क्वेश्चन वारंवार येताना दिसतात, अनेक ऑप्शनलचा वापर वारंवार होताना दिसतोय. मग तो ऑप्शन जरी तो बरोबर नसेल तर तो ऑप्शन म्हणून का टाकला असेल या संबंधित काही महत्वाच्या नोट्स आम्ही तयार केलेल्या आहेत. मग मित्रांनो, सोर्सेसमध्ये आपल्याकडे पाठ्यपुस्तकांची निवड कोणती आहे? मग तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी ची पुस्तकं वाचली आहेत का? ती वाचताना त्याचा कशा प्रकारे क्रम तयार केलाय, त्याच्या नोट्स बनवल्यात का? आणि त्या नोट्सचा फायदा तुम्हाला काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवताना झालेला आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट, जसं आपण सायन्स अँड टेक बोलतोय तर सायन्स अँड टेक मध्ये नेमकं काय येतं?
तर मग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर एनर्जी, सोर्स ऑफ एनर्जी बद्दल आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला बायोटेक्नॉलॉजी बद्दल शिकायचं आहे, इथे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल शिकायचं आहे, ट्रान्सपोर्ट अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल शिकायचं आहे, आपल्या IT सेक्टर बद्दल शिकायचं आहे. मीन्स ज्या ज्या सेक्टर्स मध्ये भारत डेव्हलपमेंट करतोय किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट किंवा सायन्स डेव्हलपमेंट दिसते, ती गोष्ट आपल्याला विचारात घेतली जाऊ शकते. मग सर स्पेस सायन्स बद्दल मला गरजेचं आहे का? ऑब्व्हियसली मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काही घडतंय त्या करंट बेसवर तुम्हाला हा टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स येऊ शकतो. मग स्पेस सायन्स बरोबर ॲटॉमिक सायन्सचा अभ्यास करायचा आहे का? तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, तो मी तुम्हाला या मागच्या 1.5 मिनिटात काय सांगितलं, तर सायन्स अँड टेक मध्ये कोणते टॉपिक आहेत की जे आपल्याला आयोगाचे क्वेश्चन्स आहेत. मग याचं बेसिक काही प्रमाणात आपल्याला न्यूजपेपरमध्ये भेटणार आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मीडिया मार्फत भेटणार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे असणारे जे काही रिसोर्स मटेरियल आहे त्यामध्ये भेटणार आहे. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही गोष्ट सोपी करून देण्यासाठी आपण तयार केलेल्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला देखील या नोट्स हव्या असतील तर नक्कीच कमेंटमध्ये टाका. नक्कीच आमच्याकडून त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला पोहोचवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. मग मित्रांनो, मानवी विज्ञानाबाबत जर आपण म्हटलं तर मग आपल्याला डाएट अँड न्यूट्रिएंट सारखा टॉपिक असेल, त्यानंतर ह्युमन सिस्टम्स असतील, ह्युमन डिसीजेस असतील, आपले ज्या काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ग्लँड्स आहेत, याबाबत आपल्याला आयोग क्वेश्चन्स विचारतो. मागच्या जर 4-5 वर्षाचा जर विचार केला मित्रांनो, तर या 4-5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 क्वेश्चन्स आपल्याला ह्युमन सायन्सवर पाहायला भेटतात. आणि जाणीवपूर्वक जो नॉन सायन्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे तो हा क्वेश्चन स्किप करतो. का? याचं उत्तरच माहिती. ज्याने 7वी, 8वी, 9वीचा जर अभ्यासक्रम प्रॉपर केलाय तर यातल्या 3 पैकी 2 क्वेश्चन्सची उत्तर तर त्याला नेते नक्की भेटायला पाहिजे. आणि जर तुम्ही मेहनत करताय आणि त्या मेहनतीमध्ये जर एक प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन मिळालं, त्या विषयाबद्दलचं जर परफेक्शन मिळालं, तर नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात. सायन्सचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. फिजिक्स बद्दल म्हणजे भौतिक शास्त्राबद्दल जर तुम्हाला तयारी करायची आणि या विषयामध्ये असणारे जे 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत, जर ते तुम्हाला प्रॉपरली सॉर्ट आउट करायचे, मग याच्यामध्ये काय येतं? मोशन, टाइप्स ऑफ मोशन आहे, फोर्स, टाइप्स ऑफ फोर्सेस आहे, त्यानंतर वेट अँड मास बद्दलचं रिलेशन बद्दल आहे, किंवा त्यानंतर आपल्याला ऑप्टिक्स बाबत आहे, इलेक्ट्रिसिटी बाबत आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेज बाबत आहे. म्हणजे यातले जर टॉपिक आपण प्रॉपर पाहिले आणि या प्रॉपर त्याच्या नोट्स बनवल्या, किंवा जर आपण एक्झॅक्टली काय फोकस करायचं हे जर ठरवलं, तर मित्रांनो तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स येतो. 2016 ते 2020 या जर वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाईट या टॉपिकवर प्रत्येक वर्षी क्वेश्चन आलेला आहे. यातल्या प्रत्येक वर्षी साऊंड टॉपिकवर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणावरून आज सांगतोय, या स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी सांगतोय की सायन्समध्ये एक्झॅक्टली काय येणार आहे. कदाचित या गोष्टी आलेल्या आहेत. 2025 मध्ये प्रिपरेशन करताय, 2024 मध्ये तुम्ही अटेम्प्ट देताय, आणि आता सायन्सची तयारी करायची, तर काय वाचलं पाहिजे? मार्केटमध्ये असणारे जे काही रेफरन्सेस आहेत त्याचा तुम्ही कसा वापर करणार आहात? मग सर याच्यामध्ये तुकाराम मुळंबे सरांचं पुस्तक वाचू का, भस्के सरांचं पुस्तक वाचू का, याला कुठल्या पर्यायी नोट्सचा पर्याय आहे का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मित्रांनो स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या या ऑनलाईन ऑफलाईन पॅटर्न मध्ये आहे. मी मगाशी सांगितलं 2016 ते 2023 या वर्षामधल्या प्रत्येक क्वेश्चनचं आपण अनालिसिस केलेलं आहे, आणि याचा फायदा येणाऱ्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये आणि 2025 मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. मग मित्रांनो, रसायनशास्त्राची तयारी करताय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे केमिस्ट्री बाबत, मग याच्यामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहे? मग त्यामध्ये आपल्याला ॲटम, मॉलिक्यूल, इलिमेंट्स बाबतचा जो आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर बाबतचा जो टॉपिक आहे, त्यानंतर कार्बन कंपाऊंड्सचा जो टॉपिक आहे, किंवा जे काही कंपाऊंड्स आहेत किंवा जे काही इलिमेंट्स आहेत, या सगळ्याबद्दल एक प्रॉपर जर कॅल्क्युलेशन्स केलं तर आपल्याला एक 2 ते 3 क्वेश्चन केमिस्ट्रीवर पाहायला मिळतात दरवर्षी. आणि यासाठी अगदी 30 ते 40 पानाच्या जर शॉर्ट नोट्स वाचल्या तर मला वाटतं की यापैकी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात. मग यासाठी काय करायला पाहिजे? 9वी आणि 10वी जर तुम्ही सायन्सचं बुक प्रॉपर वाचलं तर केमिस्ट्रीचा एकही क्वेश्चन चुकणार नाही, ही तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. म्हणजे काही विषयांना स्टेट बोर्ड हे डायरेक्ट पर्याय आहेत,
आणि जर ते तुम्ही प्रॉपरली वापरताय किंवा त्याचा वापर करू शकता किंवा ते वापरायचे कसे हे जर तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जात आहे तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. राहतो विषय बायोलॉजीचा, बॉटनी आणि झूलॉजी बाबत. मित्रांनो, याच्यावर तुम्हाला फारसे क्वेश्चन्स पाहायला मिळत नाही. त्याच्यामध्ये अॅनिमल सायन्स अँड प्लांट सायन्स बाबतचे जे काही त्याची सिस्टम आहे, त्याची जी काही फॅमिली आहे, या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, रेड लिस्टेड आहेत, अशा बाबत तुम्हाला विशेष टार्गेट ठेवायचं. तर मित्रांनो, मी सायन्सची तयारी करतोय. यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोणते हवेत, दुसरं तुमच्याकडे स्टेट बोर्ड कोणते हवेत ह्या प्रश्नाचं देखील मी तुम्हाला उत्तर सांगितलं. मार्केटमध्ये कोणती पुस्तकं चांगली आहेत त्यातल्या 2 पुस्तकांचं मी नाव सांगितलं. आणि याबरोबर ऑब्व्हियसली स्वामी विवेकानंद अकॅडमीचे असे ऑनलाईन व्हिडिओज आणि त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या ज्या काही नोट्स आहेत त्या पण तितक्याच महत्वाच्या. तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं टेस्ट करा. मी तो पाठवण्याचा तुमच्यापर्यंत नक्कीच प्रयत्न करेन. मग मित्रांनो, सायन्स बद्दलची भीती काय आहे? सायन्स बद्दलची पहिली भीती आहे यातले शब्द, दुसरी भीती आहे याची कन्सेप्ट आणि तिसरी भीती आहे हे अप्लाइड कसं करायचं. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, हे संपूर्ण जे काही नॉलेज आहे किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या 10वीच्याच बेसवर आहे. मी मगाशीच सांगितला 1 मार्क आपला टर्निंग होऊ शकतो. तर सायन्समध्ये प्रिलियम मध्ये जर 15 ते 20 क्वेश्चन येणार आहेत कंबाईन मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये, त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय, तुम्ही ग्रुप सी साठी तयारी करताय, यामध्ये देखील सायन्स इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, या सायन्सच्या सगळ्या नोट्स आणि या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर आपण कंडक्ट करतो. मित्रांनो, मागच्या 9-10 वर्षाच्या अनुभवानंतर मागे काय झालं ते महत्वाचं नाही, तर येणाऱ्या काळात या विषयाकडनं आपल्याला काय अपेक्षित असणार आहे ते जास्त महत्वाचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन सिस्टम बद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. जसं आपण सुरुवात केली तर आपली नर्वस सिस्टम आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे, त्याचबरोबर आपल्या इतर ज्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत याबाबत पण आयोगाने अनेक वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. मग याची तयारी कशी करताय, याचं रुटीन किंवा याचं जे काही रिव्हिजन आहे ती तुम्ही कशा प्रकारे करताय. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, मार्केटमध्ये अनेक टेस्ट सिरीज पर्याय आहेत, यातल्या प्रत्येक टेस्ट सिरीज ही महत्वाची आहे का? मी असं म्हणणार नाही की स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या टेस्ट सिरीज ह्या सगळ्यात चांगल्या आहेत, पण मार्केटमध्ये ज्या काही टेस्ट सिरीज आहे याचा वापर करताना एका गोष्टीचं भान नक्की असलं पाहिजे, ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी महत्वाची आहे का? ज्यामध्ये 2012 मागच्या वर्षाचंच रिपीट केलेलं आहे, ज्यामध्ये अपडेटेड सिलेबस, ज्यामध्ये अपडेटेड गोष्टींचा विचार करून तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलाय, तर ती गोष्ट महत्वाची. आता मित्रांनो, सायन्स मधला एक महत्वाचा भाग, तुम्हाला अपडेटेड नॉलेज या विषयाचं असलं पाहिजे. म्हणजे करंट बेस नॉलेज ज्या विद्यार्थ्याकडे आहे त्या विद्यार्थ्याला या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. जसं मगाशी मी पॉइंट सांगितलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर तुम्हाला परफेक्ट करायचं, ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्ट अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये भारत काय डेव्हलपमेंट करतोय हे करंट मध्ये भेटणार आहे. स्पेस सायन्स मध्ये काय डेव्हलपमेंट करतोय हे करंट मध्ये कळणार आहे. चला, मी क्वेश्चन्स तुम्हाला विचारतो, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. जगामध्ये असा कोणता देश आहे जो अणुऊर्जेमध्ये जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला भेटेल. भारत नक्कीच प्रथम क्रमांकावर नाहीये, म्हणजे मी तुमचा पर्याय सोपा केला असं म्हणू शकतो. जर नाहीये तर भारत कितव्या क्रमांकावर आहे याचं उत्तर देखील तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. मग मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही या विषयाकडे बघायला पाहिजे. नुसता सायन्सच विषय नाही, तर ज्या ज्या विषयाची तुम्हाला भीती वाटते त्या विषयाची तुम्ही अशा प्रकारे तयारी करू शकता. आता तुम्हाला या विषयामध्ये परफेक्शन हवंय, या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हवेत, तुम्ही नॉन सायन्स स्टुडंट आहात आणि तुम्हाला ही गोष्ट परफेक्टली हवी आहे, तर काय करायला हवं? हा व्हिडिओ पाहून देखील जर तुमचे प्रश्न सुटले नसतील तर नक्कीच आमच्याशी व्यक्तिगत माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे आणि हा विषय किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण खर्च करून किंवा वेळ देऊन या विषयात चांगले मार्क्स पाडू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, एवढंच नव्हे
तर 2024 मध्ये तुम्ही नुकती येणारी राज्यसेवा देणार आहात, कंबाईन एक्झाम देणार आहात, यामध्ये या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे पडतील याची पण मी तुम्हाला चॅलेंज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला या विषयाच्या स्पष्टीकरणाबरोबरच पूर्व, मुख्य आणि तुम्हाला इतर ज्या काही सरळ सेवा एक्झाम्स आहेत त्यामध्ये याचा उपयोग काय होईल ही गोष्ट नक्कीच समजेल. अधिक माहितीसाठी आपल्या इतर जे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा. आपल्या चॅनल्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या विषयांबद्दल आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे, भीती आहे, ती नक्कीच टळू शकते. सो ऑल द बेस्ट अँड गुड लक. लवकरच भेटूया. थँक्यू.